सिंह राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचा स्वामी ग्रह हा सूर्यदेव आहे। ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहाला मन आणि आत्म्याचा कारक मानले जाते। संपूर्ण राशी चक्रातील ही पाचवी रास। सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात सर्व काही साधे ठेवायला आवडते आणि त्यांना प्रेमाने सर्वांचे मन जिंकायचे असते। सिंह राशीचे लोक हे खूप तीक्ष्ण असतात आणि लोकांना खूप लवकर त्यांच्याकडे आकर्षित करतात। तर अशा या सिंह राशीचे 3 नक्षत्रांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। सिंह राशीमध्ये 3 नक्षत्र येतात। त्यातील पहिला आहे मघा, दुसरा आहे पूर्वा फाल्गुनी आणि तिसरा आहे उत्तरा फाल्गुनी। आज आपण या 3 नक्षत्रांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यातील प्रथम नक्षत्र आहे मघा नक्षत्र। मघा नक्षत्र म्हणजे संरक्षक देवदूत जे आपले संकटापासून रक्षण करतात आणि कठीण काळात मार्गदर्शन करतात। या नक्षत्राचा मुख्य विषय म्हणजे यश। वैदिक ज्योतिषशास्त्रातील चंद्र नक्षत्राच्या किंवा नक्षत्राच्या मालिकेतील मघा नक्षत्र हे 10वे नक्षत्र आहे। ते सिंह राशीच्या अंतर्गत येते आणि त्याच्या 4ही चतुर्थांश किंवा पदांसह येते। माघ हा शब्द भव्य, विशाल किंवा मर्यादे पलीकडचा कोणत्याही गोष्टीला सूचित करतो। तो भव्यतेचा देखील अर्थ होतो। मघा नक्षत्र म्हणजे संरक्षक देवदूत जे आपले संकटापासून संरक्षण करतात आणि कठीण काळात मार्गदर्शन करतात। या नक्षत्राचा मुख्य विषय आहे यश। मघा नक्षत्राची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या नक्षत्राचे लोक अत्यंत लैंगिकदृष्ट्या सक्रिय, इतरांचा द्वेष करणारे आणि प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची गरज, मग त्यात त्यांची कोणतीही भूमिका असो। हे मघा नक्षत्र आणि त्याचा अधिपती छायाग्रह केतू यांचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे। हे केतूच्या अधिपत्याखालील नक्षत्र आहे किंवा चंद्राचा दक्षिण भाग आहे आणि केतूसारखे गुण आत्मसात करतो। त्यांना त्यांच्या आयुष्यात सत्ता, पद आणि अधिकार असतो आणि ते मोठ्या संख्येने लोकांवर त्यांचा प्रभाव पाडण्यास सक्षम असतात। हे लोक काळजी घेणारे, दानशूर असतात आणि त्यांना न्याय आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालायला आवडते। मघा नक्षत्राच्या लोकांचे लग्न हे 27 वर्षाच्या आधी होणे नशिबात नाही। या वयानंतर भावी व्यक्ती येतात आणि त्यांना या वयानंतर लग्न करण्याचा सल्ला दिला जातो। त्यांची आर्थिक स्थिती चांगली असण्याची शक्यता जास्त असते। मघा नक्षत्राचे करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर मघा हे केतूच्या अधिपत्याखालील नक्षत्र असल्याने समाजात आणि लोकांमध्ये सत्तेसाठी प्रेरित असतो। त्यांची कायदा, प्रशासन आणि राजकारण यासारखे व्यवसाय निवडले पाहिजेत जे त्यांना हे देऊ शकतात। जर ते पुरेसे शिक्षित असतील तर ते त्यांच्या कारकिर्दीत चांगले काम करू शकतात। मघा नक्षत्राचा शासक ग्रह किंवा ग्रह देवता हा केतू। ग्रह देवता म्हणजे ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता असणारा देवता, जेणेकरून आपण आपल्या कुंडलीत त्या ग्रहाच्या आधारे काम करू शकू। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मघा नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा केतू आहे, जो या नक्षत्राच्या व्यक्तीला धार्मिक आणि गूढ विज्ञान आणि वैदिक ज्ञानात रस घेणारा बनवतो। ते प्रशासक म्हणून खूप चांगले काम करतात आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवतात। उच्च पदावरील लोकांशी असलेल्या त्यांच्या घनिष्ठ संबंधांमुळे ते सरकार आणि राजकारणात उच्च पदावर पोहोचण्यास देखील सक्षम असतात। मघा नक्षत्राचा ऊर्जा स्रोत आदी देवता पितृज म्हणजे पूर्वज आहेत। आदी देवता स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते आणि त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्रोतांचा संपर्कात येऊ शकतो। मघा नक्षत्रातील आदी देवता पितृ आहे। या नक्षत्राच्या लोकांना त्यांच्या वंशाशी एक मजबूत संबंध जाणवतो आणि ते त्यांच्या स्थापित परंपरा आणि विधींचा आदर आणि अभिमान बाळगतात। ते त्यांच्या चालीरीतींचा खूप आदर करतात आणि त्यांचा वारसा आणि वंश संततीद्वारे पुढे चालू ठेवण्यास रस घेतात। मघा नक्षत्राचा नैसर्गिक प्रवृत्ती किंवा आत्मिक प्राणी हा नर उंदीर आहे। याचा वापर सामान्यतः एखाद्या व्यक्तीचे स्वरूप, प्रेम आणि लैंगिक वर्तन आणि गोष्टीबद्दलच्या सामान्य दृष्टिकोन समजून घेण्यासाठी केला जातो। म्हणजेच या नक्षत्राचे स्वरूप उंदराचे आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्याही नक्षत्राचा लिंग जुळवणीसाठी वापर केला जातो, परंतु जर आपण याचे सखोल विश्लेषण केले तर आपल्याला एक मनोरंजक तथ्य कळते की लिंग हे भौतिक गोष्टीकडे आपला मानसिक कल दर्शवते आणि आपण आपल्या अस्तित्वासाठी जीवनातील आव्हानांना कसे हाताळतो हे दर्शवते। तर मघा नक्षत्राचे लिंग हे स्त्री आहे, तथापि या नक्षत्राखाली जन्मलेल्या व्यक्तींमध्ये त्याचे लिंग काहीही असो, काळजी घेण्याचे आणि संगोपन करण्याचे गुण असतीलच। तसेच मघा नक्षत्राचे दोष म्हणजे दोष हा कोणत्या प्रकारच्या आजाराचा परिणाम होईल हे दर्शवतो। मघ नक्षत्राच्या लोकांमध्ये कफाचे वर्चस्व असते।
कफाचे मुख्य कार्य म्हणजे स्नायू, हाडे आणि चरबी एकत्र ठेवून शरीराचे रक्षण करणे. मघा नक्षत्राच्या लोकांनी चांगले आरोग्य राखण्यासाठी या दोषाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना पोटदुखी, अपचन आणि भूक न लागणे यासारख्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मघा नक्षत्राचा गण हा राक्षस गणाचा भाग आहे. राक्षस गणात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांच्या अंतर्ज्ञानाची तीव्र भावना असते. ते खूप लवकर ऊर्जा आत्मसात करतात आणि त्यांच्या आजूबाजूला काही नकारात्मक आहे का ते समजतात. ते सामान्यतः मृदुभाषी असतात आणि गणाच्या नावासारखे नाही, परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आवाज उठवतात. मघाचे व्यापक स्वरूप म्हणजे भारतीय तत्वज्ञानात 3 गुण आहेत ज्यांना सत्व, रज आणि तम असे म्हणतात. तर मघा नक्षत्राचा गुण हा तामसिक आहे, जो या नक्षत्रातील लोकांना स्वभावाने क्रोधी, चिडचिडे आणि अहंकारी बनवतो. ते जीवनातील भौतिक सुखांकडे आकर्षित होतात आणि ते साध्य करण्यास सक्षम असतात, जे कधी कधी त्यांच्यात अभिमानाने अहंकार आणतात. तर मघा नक्षत्र हे जलतत्वाद्वारे नियंत्रित केले जाते. याचा अर्थ असा की या नक्षत्रात जन्मलेल्यांची स्मरणशक्ती चांगली असते, त्यांची समज आणि आकलनशक्ती देखील चांगली असते. तथापि जर मघा नक्षत्रातील चंद्राला अशुभ ग्रहांचा त्रास झाला तर ती व्यक्ती क्रोधी, क्षमाशील आणि सूड घेणारी असेल. दुसरे नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी. पूर्वा फाल्गुनी हे सिंह राशीचे एक नक्षत्र आहे, ज्यावर शुक्र ग्रहाचे राज्य आहे. ते शयन कक्षाच्या मागील पायांचे प्रतीक आहे. ते या नक्षत्रावर भगवान शिवाने आणलेल्या प्रगती तसेच विध्वंस आणि विनाशाचे प्रतीक आहे. सिंह राशीमध्ये हे नक्षत्र 3.20 ते 26.40 पर्यंत पसरलेले असते. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांचा स्वभाव मैत्रीपूर्ण आणि सामाजिक असतो. त्यांचा स्वभाव मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ असतो आणि त्यांना त्यांच्या मित्रांच्या आणि प्रियजनांच्या सहवासात राहणे आवडते. ते सभ्य, राजनैतिक असतात आणि संघर्ष टाळतात. भारतीय पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने सर्व देवांसाठी यज्ञ आयोजित केला होता आणि त्याची धाकटी मुलगी सतीचा पती शिव याला आमंत्रित केले नव्हते. तथापि उपस्थित राहण्यास अडीग राहून सती तिच्या वडिलांच्या सभेत पोहोचते आणि तिला तुच्छ लेखले जाते आणि तिच्या पतीचा सार्वजनिकरित्या अपमान केला जातो. यामुळे तिला राग येतो आणि ती आत्महत्या करते. त्यानंतर वीरभद्र म्हणजे शिवाचा अवतार तेथे पोचला आणि पूर्वा फाल्गुनीच्या देवतेला शाप दिला, ज्यामुळे भाग आंधळा झाला. हेच कारण आहे की या नक्षत्रातील लोकांना कधीतरी डोळ्यात दुखापत होऊ शकते. ते आंधळेपणाने पैसे खर्च करू शकतात आणि कोणत्याही यज्ञाचा म्हणजे पवित्र अग्नीचा समावेश असलेली पूजा याचा द्वेष करू शकतात. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वा फाल्गुनी त्यांच्या वरिष्ठांकडून कोणताही आदेश घेणारे नाहीत आणि कामावर नियमित उपस्थितीसारखे नियम पाळत नाहीत. ते स्वतःहून काम करतात किंवा व्यवसाय करू शकतात. ते पार्टी ॲनिमल आहेत आणि अनेक जोडीदारांसोबत सेक्सचा आनंद घेतात. ते आळसी असू शकतात आणि बेडवर त्यांना सर्व काही मिळावे अशी अपेक्षा करतात. त्यांना दिवसा मध्यभागी झोपायला आवडते, सकाळी जास्त झोपायला आवडते आणि स्नायू न हलवता बेडवरूनच हाताळता येणारे जवळजवळ काहीही. त्यांना निश्चित आणि आरामशीर तृप्तीमुळे ते सहसा नशिबावर अवलंबून असतात. त्यांना लक्झरी आवडते आणि ते त्यांच्या वास्तविक साधनांपेक्षा जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात. विवाह आणि वित्त. विवाह आणि आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर पूर्वा फाल्गुनी ही रातयोनी राशीशी संबंधित एक नक्षत्र आहे. या नक्षत्रात जन्मलेले लोक इतर कोणत्याही नक्षत्रांपेक्षा लैंगिक सुखाची जास्त अपेक्षा करतात. त्यांच्या नात्यात सेक्सचा वरचष्मा असतो. जर ते एका जोडीदारावर समाधानी नसतील तर ते सहसा दुसऱ्या जोडीदाराकडे जातात. अशा परिस्थितीत या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांसाठी बेवफाई ही एक समस्या असू शकते. त्यांना मजबूत आर्थिक स्थिती हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. तर करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर शुक्र नक्षत्र हे बहुतेक कलांबद्दल असतात. म्हणूनच या नक्षत्रात नर्तक, गायक, कलाकार, चित्रकार जन्माला येतात. ते ज्या व्यवसायात आहेत त्यात ते चांगले आहेत आणि त्याबद्दल इतके वचनबद्ध आहेत की ते त्यांची सेवा देण्याची एकही संधी सोडत नाहीत. या नक्षत्राची महत्त्वाची वर्षे म्हणजे पूर्वा फाल्गुनी महिलांचे लग्न सहसा 20च्या सुरुवातीला होते आणि पुरुषांचे 20च्या मध्यात. वयाच्या 25व्या वर्षी त्यांची कारकिर्दी उंचावते. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा शासक ग्रह हा शुक्र देवता आहे. ग्रह देवता म्हणजे ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देणारा, जेणेकरून आपण आपल्या कुंडलीतील त्या ग्रहाच्या आधारे काम करू शकू. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा शुक्र आहे,
जो या नक्षत्राच्या लोकांना गोड वाणी, आकर्षक व्यक्तिमत्व, समृद्धी, वैवाहिक जीवन आणि एकूणच सौभाग्य प्रदान करते। ते व्यवसायात खूप यशस्वी आहेत आणि लक्झरी वस्तू, कला आणि सजावट, इंटिरियर डिझायनिंग, कार्यक्रम आयोजन, स्नेचिंग, हॉटेल व्यवस्थापन इत्यादीशी संबंधित करिअरमध्ये चांगले काम करू शकतात। पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा ऊर्जा स्रोत म्हणजे आदिदेवता हा भागा आहे। आदिदेवता स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते आणि त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्रोताशी संपर्क साधू शकतो। पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आदिदेवता भाग आहे, जो आदित्यांपैकी एक आहे आणि या नक्षत्राच्या लोकांना आलिशान घर, वाहने, वैवाहिक आनंद आणि कौटुंबिक वारसा देऊन आशीर्वाद देतो। या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतील। तथापि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात चंद्राचे कोणतेही संकट त्यांच्या नातेसंबंधावर आणि व्यावसायिक प्रतिकूल परिणाम करेल। आयुर्वेदिक औषधी गुणधर्म हा पित्त आहे। दोष हा एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या आजारावर परिणाम करेल हे दर्शवितो। तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पित्ताचे वर्चस्व असते। पित्ताचे वैशिष्ट्य म्हणजे पचनाद्वारे अन्न आणि पाण्याची ऊर्जामध्ये रूपांतर। या राशीच्या लोकांना राग किंवा आक्रमकतेमुळे आरोग्य समस्या येऊ शकतात, म्हणून त्यांनी थंड अन्न, फळे, दही आणि भरपूर पाणी सेवन करण्याचा प्रयत्न करावा। पूर्वा फाल्गुनीची नैसर्गिक वृत्ती म्हणजे पूर्वा फाल्गुनीचा नैसर्गिक प्रवृत्ती किंवा आत्मिक प्राणी म्हणजे मादी उंदीर आहे। याचा वापर सामान्यतः एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, प्रेम आणि लैंगिक वर्तन आणि गोष्टीबद्दलचा सामान्य दृष्टिकोन समजून घेण्यासाठी केला जातो। म्हणजेच या नक्षत्राचे स्वरूप उंदराचे आहे। मंडळी, व्यक्तीचे 3 गण किंवा मूलभूत प्रवृत्ती असतात, जे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, प्रतिक्रिया आणि दृष्टिकोन ठरवतात। ते म्हणजे देवगण, मानवगण आणि राक्षसगण। तर पूर्वा फाल्गुनी ही मानव गणातील आहे। ते देवगणांसारखे राजनैतिक नाहीत किंवा राक्षसगणासारखे ज्ञानेंद्रिय नाहीत। ते आवेगाने प्रेरित आहेत, उत्साही आहेत, कामाकडे लक्ष देणारे आहेत आणि सामान्य मानवी पूर्वाग्रह आणि प्रवृत्ती असलेले आहेत। तसेच पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा गुण म्हणजे रज, जो या नक्षत्राच्या लोकांना विलासता आणि सुखसोयींकडे आवड निर्माण करतो। त्यांचे जीवन विलासी असेल आणि सर्व सुखसोयी त्यांच्या मागे येतील। पूर्वा फाल्गुनीचे नक्षत्र हे पाणी या तत्वाद्वारे नियंत्रित असते, ज्याचा अर्थ असा आहे की या नक्षत्रात जन्मलेल्यांची स्मरणशक्ती चांगली असते, त्यांची समज आणि आकलन शक्ती देखील चांगली असते। मंडळी, सिंह राशीतील तिसरे नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र। सिंह आणि कन्या राशीसाठी आहे। सिंह राशीच्या राशीमध्ये त्याच्या सर्जनशील क्षमता जास्तीत जास्त दिसून येतात, तर कन्या राशीमध्ये हेच नक्षत्र बुध गणांसह तर्कशास्त्र, समज आणि गणना करण्याची क्षमता दिसून येते। उत्तरा फाल्गुनी ही एक नक्षत्र आहे जी सर्जनशीलता, गणनात्मक कौशल्ये दर्शवते आणि या नक्षत्रातील लोक सर्वांना आवडतात। ते लोकांशी चांगले जुळवून घेऊ शकतात आणि सामाजिक कार्यासाठी वचनबद्ध राहणे पसंत करतात। हे नक्षत्र सिंह राशीत 26.40 आणि कन्या राशीत 10 अंशावर पसरलेले असते। ते अभिमानाने भरलेले असू शकतात आणि त्यांना त्यांचा काही उपयोग नाही, त्यांच्यासाठी ते अलिप्त वाटू शकतात। असे म्हटले जाते की या नक्षत्राच्या काळात शिव आणि पार्वतीचे लग्न झाले होते। त्यांच्या नक्षत्र देवतेमागे एक मनोरंजक कथा आहे। भारतीय पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने सर्व देवांसाठी यज्ञ आयोजित केला होता आणि त्यात त्याची धाकटी मुलगी सतीचा पती शिव याला आमंत्रित केले नव्हते। तथापि उपस्थित राहण्यास अडीग राहून सती तिच्या वडिलांच्या सभेत पोहोचते आणि तिच्या पतीचा सार्वजनिकरित्या अपमान केला जातो। यामुळे तिला राग येतो आणि ती आत्महत्या करते। यानंतर वीरभद्र तेथे पोहोचतो आणि भागाला शाप दिला जातो। यामुळे या नक्षत्रातील एखाद्या व्यक्तीला अलिप्तपणाची समस्या येऊ शकते आणि जेव्हा त्याचा हेतू साध्य होतो तेव्हा तो अहंकारी वाटू शकतो। उत्तरा फाल्गुनीची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्वांनी आवडावे आणि खरोखर सर्वांनी आवडावे अशी इच्छा असलेली भावना उत्तरा फाल्गुनीमध्ये दिसून येते। ते जीवनात कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्याशी संबंधित असतात आणि बहुतेकदा ते जगाला त्याबद्दल कळवतात, म्हणून ते चुकवणे कठीण असते। जर त्यांच्याशी असे काहीतरी जोडलेले असेल जिथे तुम्ही त्यांचं काम पूर्ण करण्यास मदत करू शकाल, तर ते खूप उबदार आणि प्रेमळ असू शकतात। तथापि उद्देश पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्याशी असेच वर्तन होण्याची अपेक्षा करू नका। त्यांच्यात स्वतःला इतरांपेक्षा चांगले दाखवण्याचा प्रयत्न करण्याची प्रवृत्ती असते आणि म्हणूनच आत्मकेंद्रित प्रवृत्तीमुळे त्यांच्या बहुतेक लोकांशी वाद होतो। ते जलद निर्णय घेणारे असतात, त्यांच्या निवडींचे फायदे आणि तोटे तोलत नाहीत, ते टीकेला तोंड देत नाहीत आणि वाईट प्रतिक्रिया देतात। करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर उत्तरा फाल्गुनी स्वतंत्र कामगार आहेत आणि त्यांना त्यांच्या कामात कोणताही हस्तक्षेप आवडत नाही।
म्हणजेच त्यांना उद्योजकता आणि सर्जनशीलतेकडे अधिक कल असतो। तर विवाह आर्थिक विषयाबद्दल बोलायचं झालं तर उत्तर फाल्गुनी राशीचा पुरुष आणि महिला दोघांसाठीही वैवाहिक जीवन चांगले असते। पुरुषांना सामान्यतः चांगली गृहिणी मिळते, तर उत्तरा फाल्गुनीसाठी महत्त्वाचे वर्ष लग्नासाठी सर्वोत्तम वर्ष 24 ते 30 आहे, परंतु 20च्या दशकाचा मध्य सर्वात शुभ असतो। तर करिअरसाठी 30चे दशक आहे, 40च्या दशकाच्या मध्यापर्यंत किंवा 50च्या दशकापर्यंतचा सर्वोत्तम काळ आहे। उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा शासक ग्रह देवता म्हणजे सूर्य। ग्रह देवता म्हणजे ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देणारा, जेणेकरून आपण आपल्या कुंडलीतील त्या ग्रहाच्या आधारे काम करू शकू। वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार उत्तरा फाल्गुनी नक्षत्रासाठी ग्रह देवता किंवा शासक ग्रह सूर्य आहे, जो या नक्षत्राच्या रहिवाशांना धैर्य आणि नेतृत्व कौशल्याचा आशीर्वाद देतो। त्यांचा वंश चांगला आहे, त्यांची प्रजनन क्षमता चांगली आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांकडून आनंद मिळतो। राजकारणात किंवा सल्लागार, प्राध्यापक, मुख्य पुजारी आणि क्रीडा प्रशिक्षक म्हणून करिअर चांगले असेल। उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची ऊर्जा स्त्रोत म्हणजे आदी देवता आहे आर्यमन आहे। आदी देवता स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते, त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्त्रोताशी संपर्क साधू शकतो। उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा आदी देवता आर्यमन आहे। आर्यमन हा देव आहे, जो आपल्या निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आधार, स्थिरता, वचनबद्धता आणि संसाधने प्रदान करतो। पूर्वजांमध्ये आर्यमान सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो धर्म आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाचे प्रतीक आहे। उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात चंद्र असलेले लोक स्वावलंबी, शिस्तबद्ध आणि समाजाच्या नियमांचे आणि कायद्यांचे पालन करणारे असतील। तसेच उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे लिंग हे स्त्री आहे आणि या नक्षत्राचे लोक नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात। आयुर्वेदामध्ये बोलायचे झाले तर दोष हा कोणत्या प्रकारच्या आजाराचा परिणाम होईल हे दर्शवितो। तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या जातकांमध्ये वाताचे वर्चस्व असते। वात शरीरातील हालचाली आणि विचार करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवते। उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात बलवान चंद्र असलेल्या जातकांना चांगली मानसिक शक्ती, निरोगी आणि ऊर्जावान शरीर मिळते। या नक्षत्राच्या जातकांसाठी नियमित शारीरिक व्यायाम फायदेशीर आहेत। उत्तरा फाल्गुनी ही गाय योनीशी संबंधित आहे, जी तिच्या शांत आणि सुसंवादी स्वभावाचे प्रतिनिधित्व करते। सर्वसाधारणपणे जोपर्यंत तिला चिथावणी दिली जात नाही, नातेसंबंधांमध्ये त्यांच्यात गायीसारखीच मातृत्व आणि संगोपन करण्याची प्रवृत्ती असते आणि ते त्यांच्या नातेसंबंधांमध्ये समजूतदार आणि शांत स्वभावाचे असतात। उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील गुण म्हणजे रजा आहे, जो या नक्षत्राच्या रहिवाशांच्या राजासारख्या स्वभावाचे प्रतीक आहे। त्यांना सर्वोच्च पदावर राहणे आवडते आणि भौतिक यशाची इच्छा असते। उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे अग्नितत्वाद्वारे नियंत्रित होते, जे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन दर्शवते। जन्मकुंडलीतील शुभग्रहांची स्थिती सुरळीत परिवर्तन प्रक्रिया दर्शवते, तर अशुभ प्रभाव वेदनादायक परिवर्तन प्रक्रिया दर्शवते। अग्नितत्व देखील ध्येय पूर्ण करण्यासाठी व्यक्तीमध्ये ऊर्जा आणि इच्छाशक्ती दर्शवते, ज्यामुळे आपल्याला पुन्हा ताजेतवाने होण्यास आणि जगाशी चांगले जोडण्यास मदत होते।